तर रामकृष्ण हरी मंडळी. तर मी तुमचा लाडका तुषार गाडगे. तर मी आता रानात चाललो आहे. आपल्या रानामध्ये पाईपलाईनीचं काम करायचं आहे. तर पाईप हातरून घेतलेला आहे. आता खालच्या तुकड्यामध्ये आपण चाललेलो आहे. त्यापैकी आपण इथनं लय शूट घेतला ना, आता सलग आपण खालच्या तुकड्यात येणार आहे. तर आले आले आपण व्हिडिओ काढला आहे, पण आपल्या तोंडावर जरा थोडीशी घाण लागली. का बरं की लय आपण काम केल्याने उन्हात तोंड काळे पडले होते. तर आता सध्या बघा ड्रिपचं काम केलेलं आहे. काळ्या काळ्या ड्रिप दिसते ते. ह्याचं रान आहे, काय म्हणते ते, ऊस तोडून गेलेलं आहे. त्या पाय रान जरा रिकामं झाले. त्या पाय ड्रिप पाणी चालू करायचं. आता ऊस फुटवा होईल. आता परत पाणी द्यायला लागणार. त्या पाय आता पाईपलाईनचं काम करून घेतलेलं आहे. आता पकडीने ती फोडलेलं आहे. ती टोपण फुटलं होतं, ती आता नीट नवीन टाकली. आणि आता ती आता निवांतमध्ये आपलं काम झाले. आता आपण थोड्या वेळात घरीकडे जाणार आहे. तर आता म्हणलं आपली पाईपलाईन आणि फुटलीच का, तर आपल्या चपला पण गावल्या. म्हणलं कुठे फिरत होत्या. तर आता चला म्हणलं घेतल्या चपल्या पण आपल्याबरोबर. म्हणलं रानातला थोडासा एक छोटासा व्हिडिओ काढा. का बरं आपल्या यूट्यूब चॅनलच्या मित्रांना पण आपला व्हिडिओ बघायचा होता. म्हणले आपण म्हणलं आता सकाळ सकाळ रानात आलो तो. म्हणलं आता दुपार झाली. आता इकडे पेटवलं आहे. तिकडं आता इतक्यात ऊस तुटून गेला. फेड पेटवला. त्या पाय दूर होता. सगळीकडे असे ब्लर ब्लर चालते. परत ऊन चमकले होते नुकतेच. का बरं की सकाळ 9 वाजताची शूटिंग काढली होती. तर कसे वाटले बघून सांगा बरं. आमची बघा ती पलीकडं आमचं रान व गहू लावलेला आहे. आंबा व नारळाची झाडं आहेत व रानात. निवांतपैकी गार वातावरणावर राहते. आता एकरभर लागण केली आणि काही ऊस तुटून गेलेला आहे. तर बघू शकता आता इतक्यात नुकतंच पाण्याची चालू केलं तर चांगले भिजलाय गरगरीत. आता इथनं मोरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की दाखवू आम्ही काय काय केलं आणि काय काय. संपूर्ण भाग बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब